आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमलाई, बोला दादासाहेब. कमलाई, मैत्री कुठे? तिला सांगा ना मी बोलवलंय म्हणून. ताईसाहेब अजून आल्या नाहीत, आल्यावर सांगते त्यांना. मला एक छानशी कॉफी आणता प्लीज. हो आणते. हा म्हणूया जगाचा निरोप घेण्याआधी माझी एक शेवटची इच्छा आहे. तुला नवरीच्या वेशात डोळे भरून बघायचंय. आई आदिशक्ती, कित्येक दिवस माझ्या हातून तुझी पूजाच झालेली नाही. कशी होणार? कारण काळजी करणारा तुझ्या रूपात दादा आहे ना माझ्यासोबत. तो माझी इतकी काळजी घेतो ना की साक्षात मला तुझाच भास होतो त्याच्यात. त्याच्या बाबतीत काळजी करावं असं काहीतरी घडतं ना, तेव्हा कधी एकदा त्याला भेटतीये, त्याच्याशी बोलतीये, त्याला पाहतीये असं होतं मला. आजही असंच काहीतरी फील होतंय. आज मी तुझ्याकडे 2 गोष्टी मागणार आहे, अगदी हक्काने. एक, माझ्या लग्नासाठी तुझा आशीर्वाद. आणि 2, माझ्या दादासाठी उदंड आयुष्य. ताईसाहेब. हा बोल कमलाई. तुम्हाला दादासाहेबांनी त्यांच्या रूम मध्ये भेटायला बोलवलं ना? हो. दादा, हाय मनू. तू बोलवलंस मला? हे बघ ना मनू, खास तुझ्या लग्नासाठी बांधून घेतलेली पैठणी आणि तुझ्या आवडीचे दागिने. थँक्यू दादा. अरे पण लग्नासाठी केलंयस ना, मग तेव्हाच दे की. मला तू नवरीच्या रूपात कशी दिसते ते बघायचंय. म्हणजे मनू, एक रिक्वेस्ट होती. दादा प्लीज, तू रिक्वेस्टच्या भाषेत नको बोलत जाऊस माझ्याशी. मी करते की नाही तुझ्याकडे हट्ट, तू पण कर ना मग हट्ट. ठीक आहे, मग माझा एक हट्ट आहे. ते सगळं घेऊन जा, तयार हो. मला माझ्या मनूला नव्या नवरीच्या रूपात डोळे भरून बघायचे. पण आजच का पाहायचंय? लग्नात तयार होणारच आहे की मी. तेव्हा मी नसणार. हा? अगं म्हणजे बघ, तुझं लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट असणार, बरोबर? VVIPs येणार, सेलिब्रिटीज येणार, मग मी त्यांच्यामध्ये बिझी असणार ना.
म्हणजे बघ, कितीही मी ठरवलं तरी तुझ्यासाठी वेळ नाही काढू शकणार, बरोबर? तुला नवरीच्या रूपात मी डोळे भरून नाही बघू शकणार, म्हणून म्हणतोय प्लीज माझा हट्ट पूर्ण कर ना. मला वेळ लागणार आहे, पण एवढाच वेळ आहे जेवढा तुला लागेल. म्हणजे काही नाही, जा ना, तयार हो ना, मी वाट बघतो. आलेच. ए जरा पटकन चल. दादासाहेब, कॉफी. थँक्स कमलाई. तुम्ही असं का बोलताय? नेहमीच तर मी तुम्हाला कॉफी आणून देते ना. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. तेव्हा एक सवयीचा भाग म्हणून मी कॉफी पित होतो. आज कॉफीचा प्रत्येक घोट मी चवीने पिणार. बघा, आता पण तुम्ही काहीतरी वेगळंच बोलायला लागलाय. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? कदाचित जे काही घडणार आहे खरं वाटत नाही. बघा, तुम्ही पुन्हा वेगळं काहीतरी बोलायला लागलाय. मी तुमची आई नसले तरी आईसारखंच तुम्हाला वाढवलंय. तुम्हाला आणि ताईसाहेबांना पण. तुम्ही दोघं कधी काय बोलता ते मला बरोबर कळतं. आज तुमच्या मनाविरुद्ध काही घडणार आहे का? तसं काही असेल तर मला सांगा ना, तेवढंच तुमचं मन पण हलकं होईल. मला काहीच बोलायची इच्छा होत नाहीये. मला शांत बसून कॉफीचा एक एक घोट प्यायचा. खरं तर गरज आहे ती शांततेची, एकांताची. ठीक आहे, मग मी पण तुमच्याशी फार काही बोलत नाही. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. मैत्री माझ्या काळजाचा तुकडा आहे. तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. एवढंच म्हणताय तुम्ही तर तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. तुमच्या वडिलांनी केलेल्या विलप्रमाणे तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी तुम्ही कधीच दुसऱ्याच्या नावावर करू शकत नाही. पण समजा उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं काय होणार? असं जर काही झालं तर ही प्रॉपर्टी तुमच्या बहिणीला मिळू शकते. तुमच्या मृत्यूनंतरच ही प्रॉपर्टी त्यांना मिळणार. माझ्या बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या व्यक्तीशीच होणार, हा माझा शब्द आहे.
ताईसाहेब आज इतक्या सुंदर दिसताय की माझ्याच मेलीची दृष्टी लागायची. अरे मनापासून थँक्यू सो मच ताई. तुझ्यामुळे कळलं मी इतकी सुंदर दिसू शकते. काही हा ताई, तुम्ही स्वतःच इतक्या सुंदर आहात चेहऱ्याने आणि मनाने सुद्धा. पुरे हा कौतुक. दादाकडून कौतुक ऐकायचं मला. नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. तो राजकुमारीचा दादा असं असं कसं करू शकतो? तो असा विचारच कसं करू शकतो तिला सोडून जाण्याचा? नाही नाही नाही. तो तिला भेटला का? राजकुमारी त्याला भेटायला चालली होती ना? तिला भेटला ना तो? सांग ना, तिला भेटला ना तो? तिने त्याला वाचवलं ना? सांग ना, तिने त्याला वाचवलं ना? काहीतरी बोलणार आहेस की पाहतच बसणार आहेस? काय बोलू? माझी मनू आज इतकी गोड दिसतीये की तिच्याकडे एक टक बघत राहावं असं वाटतंय. तरीही काहीतरी बोल ना, माझं कौतुक कर ना. आपण खरं खरं सांगायचं, अजिबात खोटं बोलायचं नाही. आता सांग, कशी दिसतीये मी? खरं सांगू, आज तुझ्याकडे पाहताना दोघांची म्हणजे आपली आई आणि देवी आदिशक्तीची आठवण होतीये. आता या क्षणी तुझा चेहरा, त्यात आपल्या आईचं रूप आणि देवी आदिशक्तीचं तेज दिसतंय. खर तर तुझ्या नवरीच्या रूपात बघायला आई वडील हवे होते. खूप आनंद झाला असता त्यांना, नाही? दादा, तुझ्या अंगाला स्ट्रॉंग मेडिसिनचा वास का येतोय? अगं, ते सगळे पेस्टिसाइड्स वगैरे जे होते ना, ते उचलून ठेवले, त्याचा वास राहिला असेल. मग बदलले का नाहीस कपडे? जा पटकन बदलून ये. हो, ते मी बदलणारच आहे. ते आधी रूपा, त्या आधी एक काम कर, हिची दृष्ट काढायला घे. कारण काय आहे, चुकून आज माझीच नजर नको लागायला तिला. मला माहीतच होतं कोणाचीही दृष्ट लागेल अशाच ताईसाहेब तयार होणार, म्हणून मी दृष्ट काढायसाठी घेऊन आले. दादा, दादासाहेब, दादा, दादा, दादा उठ ना, काय झालं तुला? रुपाताई, रुपाताई ॲम्ब्युलन्स बोलवा पटकन. दादा, दादा उठ ना, तू काय होतंय तुला? दादा प्लीज, मी तुला काहीच होऊ देणार नाही. दादा
दादा मला भीती वाटते. दादा काय झालंय तुला? दादा प्लीज, दादा प्लीज उठ ना. दादा दादा प्लीज, दादा प्लीज उठ ना, बोल ना तुझ्या मनाशी. दादा प्लीज बोल ना एकदा. दादा प्लीज उठ ना. दादा दादा मला भीती वाटते. दादा प्लीज उठ ना. बाई बहीण भावंडाचा यांचा झगडा, बाई बहिणीच्या डोळ्यापाणी बंधू चिंतामणी, असं सरील दळयाण जात्या ठेवी ते झाकण, जात्या ठेवी ते झाकण, बाई बहीण भावंडाचा यांचा झगडा, बाई बहिणीच्या डोळा तुला खूप काही सांगायचं चिंतावला. दादा प्लीज उठ ना दादा. दादा तुला माझं लग्न बघायचं. जात्या ठेवी तुझ्याकडे हट्ट करते. दादा उठ, दादा उठ, खयण, माझा हट्ट असं समजून तू डोळे उघड. दादा प्लीज उठ. सुपसारुनी आला दारी असा बाळ मैत्री मॅडम. माझा. दादा उठ, दादा प्लीज उठ. दादा 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 उठ. सरील दळयाण सुपसारुनी आला दारी असा बाळ ना माझा, आला वाघाची स्वारी. मनू शांत हो, आवर स्वतःला. जे काही वाईट घडायचं होतं ते घडून गेलंय. उशिरा का होईना पण तुझ्या हे सगळं लक्षात आलं, हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. काय घडलंय? काय लक्षात आलं? कसलं समाधान? ओ बिचारी राजकुमारी, तिच्या भावाबद्दलच बोलतेस ना तू? खूप वाईट घडलं बिचारी. मग पुढे काय केलं ग त्या राजकुमारीने? त्या दुष्ट फॅमिलीला चांगलाच धडा शिकवला ना तिने? बोल ना. खरं तर तिने धडाच शिकवायला हवा होता, पण पुढे जाऊन असं काय घडणार आहे ते त्या बिचारीलाही माहिती नव्हतं. बॉस, आधी तिच्या बाबतीत मांत्रिकाने सांगितलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला सापडल्यात. लवकरात लवकर फोन करा त्याला.
फोन करून काय सांगायचं? हेच की सगळ्या वस्तू आपल्याला सापडल्यात आणि त्यांनी जर मनावर घेतलं ना तर आत्ताच्या आता ते पूजेला सुरुवात करू शकतात. करेक्ट बोलतोय. शेवटी ते काळ आणि वेळ कोणालाच चुकलेलं नाहीये. कधी ती वाईट वेळ स्वतःहून आपल्याकडे येते तर कधी आपणच आपल्यावर ओढून घेत असतो. काही का असेना ती वेळ येते आणि शिक्षा होते एवढं मात्र नक्की आहे.